आठवड्यातनं 2-4 वेळी तरी वाटत असेल ना, आईला काय करावं, जावं का गावालाच शेती करू. जाऊ दे, देऊ नोकरी सोडून. 4-5 जर्सी जरी पाळल्या तरी पगार एवढं पैसे मिळतील. शेळी पालन करू, म्हशी पाळू, कुक्कुट पालन करू, असं बरंच विचार डोक्यातनं चमकून जात असतील. पण लगेच पुन्हा डोक्यात विचार येतो, आपलं लग्न होईल का, पोरगी कोण देईल, लोक काय म्हणतील एवढा शिकला सवारला आणि आलाय बापाच्या माघारी शेती करायला. मग आपण परत मनाला समजावतो आणि ऑफिसची बॅग उचलून कामावर जायला निघतो. त्या बॉसची कटकट ऐकून तर हीच भीती वाटते की हा मला काय म्हणायच्या ऐवजी एक दिवस मीच ह्याला काहीतरी बोलीन. पुन्हा आपण आवर्त घेतो आणि आपलं काम चालू ठेवतो. कारण आपल्याकडे लोकांची धारणाच अशी आहे की ज्याला काय जमत नाही तो शेती करतो, जो हुशार नाही, जरा आडाणी आहे, शहरात चांगली नोकरी करू शकत नाही, तो शेती करतो. पण आता शेती सुद्धा हुशारीने आणि शिकलेल्या लोकांनीच करण्याचा एक भाग झाली. नियोजन करून शेती केली तरच चांगली शेती होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल शेती करा, नफा कमवा, नोकरी सोडा, हे बोलण्यापुरतं सोपं आहे. पण शेतीत येणारी संकट, निसर्गाचा होणारा कोप हा पण सोसावा लागतो. कधी कधी अवकाळी पावसात अख्खी पिकं नष्ट होऊन जातात. गारपिटीत तर अख्ख्याच्या अख्ख्या फळबागा बाद होतात आणि दुष्काळ पडला तर काहीच पिकत नाही. ह्या सगळ्या निसर्गाच्या खेळापुढं शेती कशी काय परवडू शकते. शेतकरी काय उगाच कुठेतरी लटकून आपलं जीवन संपवत नाही. पण तुम्हाला मी अशी तुमच्या आसपासचीच उदाहरणं सांगणार आहे की ज्यांनी कमीत कमी जमीन असून, कमी भांडवल असून कशी आधुनिक शेती केली आणि लाखो नाही तर करोडोंचा नफा ते कमवत आहेत. तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्ञानेश्वर बोडके हे शेतकरी फक्त 1 एकरात शेती करून करोडोंचं उत्पादन घेतात. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला हा माणूस. शिक्षण फक्त 10वी. 10 वर्ष ऑफिस बॉय म्हणून नोकरी केली. परंतु नोकरी करणं त्यांना कधीच आवडलं नाही. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या गावाला जाऊन कष्टाने आणि बुद्धीने शेती करायची आणि चांगला पैसा कमवायचा असं त्यांनी ठरवलं. म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि गावाला आले. वाचन करून, रिसर्च करून जे शेतकरी आधीच चांगलं उत्पन्न घेत आहेत अशा शेतकऱ्यांना भेटून त्यांनी अभ्यास सुरू केला आणि शेती करायला सुरुवात केली. फक्त 1 एकराच्या शेतीत त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. शेतीत कोणतं पीक घ्यायचं, कोणत्या मालाला बाजारभाव आहे, कोणता माल कसा विकू शकतो, हा सगळा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि शेती करायचं ठरवलं. शेतीसाठी त्यांनी पहिल्यांदा 10 लाखाचं कर्ज उचललं. स्मार्ट शेती करून त्यांनी फक्त 11 महिन्यातच हे कर्ज फेडलं. ज्या बँकेतनं हे कर्ज घेतलं होतं त्या बँकेतला हा पहिलाच शेतकरी होता ज्याने इतक्या कमी वेळात हे कर्ज फेडलं होतं. आज वेगवेगळ्या भाज्या, फळं सेंद्रिय पद्धतीने ते पिकवतात आणि ताज्या भाज्या डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी इंजिनियर्स आज शेती करतायत. अनेक शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांनी अभिनव फार्मर्स क्लब या कंपनीची स्थापना सुद्धा केली आणि त्यामार्फत ते अत्यंत आधुनिक पद्धतीनं शेती करतात आणि करोडोंचा टर्नओव्हर सुद्धा काढतात. बरीच लोक म्हणतात आपल्याकडे हे पीक येऊ शकत नाही, ते पीक येऊ शकत नाही. पण ज्ञानेश्वर बोडके म्हणतात तुम्ही कोणत्याही जमिनीत कुठलंही पीक घेऊ शकता जर व्यवस्थित नियोजनानं शेती केली तरच. आणि ह्याचं जिवंत उदाहरण आहे इस्रायल. हा देश अर्ध्याहून जास्त भाग वाळवंटात आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भागात फक्त वाळूच आहे. पावसाचं प्रमाण अतिशय कमी. तरी सुद्धा इस्रायलने समुद्राचं खारट पाणी फिल्टर करून शेतीसाठी वापरलं. आज इस्रायल स्वतःच्या गरजेपुरतं अन्न तर पिकवतोच, पण युरोपातल्या देशांना मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळं निर्यात करतो. ज्या वाळवंटात गवत सुद्धा उगवत नव्हतं तिथं आज संत्री, टोमॅटो, फुलांच्या बागा फुलल्यात. त्यामुळेच इस्रायल सारख्या छोट्याशा देशाने जगाला हे सिद्ध करून दाखवलंय की तुमच्याकडे बुद्धी असेल तर तुम्ही निसर्गावर मात करून सुद्धा शेती करू शकता. परंतु आजही लोकांचा दृष्टिकोन असा आहे की शेती म्हणजे फक्त उन्हातानात काबाड कष्ट करणं, गरिबीत राहणं आणि दुसरं काय मिळालं नाही, शिकलो नाही म्हणून शेती करणं. ज्यांनी शेती केली त्यांना पण आधुनिक शेती कशी करायची आणि शेतीतून प्रॉफिट कसं कमवायचं ह्या गोष्टी कदाचित लक्षात आल्या नसाव्यात. त्यामुळेच पुढच्या पिढीला शेती करू नका असं सांगण्याकडेच त्यांचा सुद्धा जास्त कल असतो. असंही बोललं जातं की शेतकरी पोराला लवकर मुलगी मिळत नाही म्हणून शहराकडे 10-15 हजाराची का होईना नोकरी पाहिजे पण गावाकडची शेती नको असं लोकांचं ठाम मत आहे. पण मित्रांनो, ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. सध्या शिपायाला बायको मिळते, तो कदाचित व्यसनी असला तरी चालतं, पण रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या निर्व्यसनी शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देताना लोक नाकं मुरडतात. ही आपल्या सिस्टीमची आणि समाजाच्या मानसिकतेची खरी शोकांतिका आहे. पूर्वी लोक म्हणायचे शिकला नाही तर शेती करशील, पण आता काळ असा आलाय की शिकला असशील तरच चांगली शेती करू शकशील आणि लाखोंचं उत्पादन कमवू शकशील. आज शेती हा मागासलेपणाचा नाही तर बुद्धीचा व्यवसाय झालाय. व्यवसायाचा अभ्यास चांगला पाहिजे. जर मी जमिनीत 2 रुपये टाकलं तर मला 4 रुपये मिळालेच पाहिजेत
असा हिशोब मांडता येऊ शकतो. उद्योगात बदल हा खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही जुन्याच पारंपरिक पद्धतीत अडकून पडला तर प्रगती थांबते. जसं नोकिया कंपनीने बदल स्वीकारला नाही आणि ते मागे पडले, पण सॅमसंगने बदल स्वीकारला आणि ते मार्केटमध्ये टिकले. तसंच शेतीचं सुद्धा आहे. जुन्या पिकांच्या मागे न लागता आधुनिक आणि डिमांड असलेल्या पिकांकडे वळलं की शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि हीच काळाची गरज आहे. ज्ञान सरवणन आणि कृष्णसुधा या जोडप्याने IT क्षेत्रातले लाखो रुपयांचे पॅकेज असताना, चांगलं पद असताना शेती करण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या शेतात सेंद्रिय शेती करतात. त्याचबरोबर फळांची लागवड, दुग्ध व्यवसाय, पशुपालन करून ते आज स्वतःच्या शेतातून काढलेलं खोबरेल तेल आणि शुद्ध तूप थेट मार्केटमध्ये विकतात. इतकंच नाही तर ते आज हजारो शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची ह्याचं ट्रेनिंग सुद्धा देतात. शेतीतून करोडो रुपये कमवतात. ह्या जोडप्यानं पारंपरिक शेती मागं टाकून आधुनिक शेती केली. तसं आपण सुद्धा करू शकतो. नवीन टेक्नॉलॉजी वापरू शकतो. आता आपल्या रोजच्या जीवनातलंच घ्या ना, सोशल मीडियाचंच बघा की. सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचा ब्रँड तयार करणं आता सोपं झालंय. फक्त आपल्या कष्टाचे, उत्पन्नाचे आणि शेतीच्या प्रोसेसचे व्हिडिओ काढून लोकांनी स्वतःच्या मालाची ब्रँडिंग केली आहे आणि तोच माल या सोशल मीडियाच्या जीवावर खपवत सुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही तुमचा माल मधल्या दलालाशिवाय थेट विकता तेव्हा तुमचा नफा दुप्पट होतो. सप्लाय चेन स्किप करून डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवणं हीच खरी लाखो रुपये कमवण्याची गुरुकिल्ली आहे. शहरातल्या सोसायट्यांमध्ये जाऊन माल विकणे आणि फार्म टू होम ही संकल्पना राबवणे ह्या गोष्टी केल्या तर खरोखरच मधले सगळे व्यापारी काढून टाकून शेतकरी स्वतःचा माल डायरेक्ट ग्राहकाला विकू शकतो. आणि हे सुद्धा तेवढंच खरं आहे की जेव्हा शेतकरी त्याच्या मालाची किंमत स्वतः ठरवेल तेव्हाच तो नफा कमवू शकतो. शहरातले लोक आरोग्यासाठी महागड्या दराने केमिकल नसलेले अन्न विकत घ्यायला तयार आहेत. जर तुम्ही सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही तुमची स्वतःची हक्काची बाजारपेठ तयार करू शकता. केमिकल नसलेला भाजीपाला आणि फळांना मिळणारा भाव हा सामान्य भावापेक्षा दुप्पट असतो. सरकारी योजना आणि अनुदान याबद्दल ग्रामीण भागात अजूनही तेवढी पुरेशी माहिती नाही. सरकारकडून शेततळं, ठिबक, विहीर, ट्रॅक्टर आणि प्रक्रिया उद्योगासाठी 50 ते 80% सबसिडी मिळते. जर तुम्ही कागदपत्रांची योग्य पूर्तता केली तर सरकार तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी मोठं भांडवल देऊ शकतं. शहरात स्वतःचा बिझनेस करायला गेल्यावर कोणीही मदत करत नाही, पण शेतीसाठी अनेक मार्ग मोकळे आहेत. फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे. निसर्गाच्या कोपाने आपली शेती एक सीझन वाया जरी गेली तरी जोडधंदा मदत करू शकतो. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन हे शेतीला पूरक असणारे व्यवसाय तुम्हाला दररोज रोख रक्कम मिळवून देतात. शहरात पगारासाठी 30 दिवस वाट बघावी लागते, पण शेतीपूरक व्यवसायामुळे तुमच्या खिशात रोज पैसा खेळता राहतो. जेव्हा शेती आणि जोडधंदा यांची सांगड घातली जाते तेव्हा वर्षाचा टर्नओव्हर 10 ते 15 लाखांच्या पुढे जातो. संजयबाई डेबरे यांचं उदाहरण बघा. त्यांनी खजूर शेतीतून क्रांती केली. 1 हेक्टरवर त्यांनी 120 झाडं लावली आणि आज त्यातून ते वर्षाला 18 लाखांचं उत्पादन घेतात. खर्च वजा करून 10 लाख निव्वळ नफा ते मिळवत आहेत. ही आहे शेतीची खरी पॉवर. शहरात 30-40 हजारात राहताना तुमची सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा एका मर्यादेतच राहते, पण गावात जेव्हा तुम्ही एक यशस्वी प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाता तेव्हा तुम्हाला मिळणारा मान वेगळाच असतो. तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर गावातल्या इतर 4 लोकांना रोजगार देऊ शकता. दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा 4 लोकांना काम देणारा मालक होणं जास्त समाधानी वाटतं. शेती हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्हाला समाजाशी आणि मातीशी जोडून ठेवतो. जेव्हा तुमची शेती एका उद्योगासारखी दिसते आणि तुमच्याकडे आर्थिक स्थिरता येते तेव्हा समाज तुमच्याकडे आदराने बघायला लागतो. शहरात नोकरी करताना आपण आपल्या कुटुंबाला, आई वडिलांना वेळ देऊ शकत नाही. सण उत्सव साजरा करताना सुद्धा सुट्टीसाठी बॉसच्या हातापाया पडावं लागतं. पण शेती करताना तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असता. घरातील ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची मेहनत यांची जोड मिळाली की घराचं नंदनवन होतं. कौटुंबिक सुख आणि आर्थिक स्थिरता हे दोन्ही शेतीमध्ये एकत्र मिळतात, जे शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात अगदी हरवून गेले. पण बरेच जण तुम्हाला विचारतील की एवढा शिकला त्या शिक्षणाचा आता काय उपयोग. हा प्रश्न विचारणाऱ्यांना हे सांगायला हवं, तुमच्या शिक्षणाची खरी गरज शेतीलाच आहे. मार्केटिंग कसं करायचं, मालाची पॅकेजिंग कशी करायची, सोशल मीडियावरून ब्रँडिंग कसं करायचं हे एक सुशिक्षित डोकंच प्रभावीपणे करू शकतं. सामाजिक दबावाचा विचार करणं आता बंद करा. एवढं शिकून शेतीच करायची होती का असं टोमणं मारणारे लोक जेव्हा तुम्ही शेती करून पहिली गाडी घेता किंवा नवीन घर बांधता तेव्हा तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतात. लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम आपलं नशीब स्वतःच्या हाताने बदलणं आहे. 20-30 हजारांची नोकरी करून आयुष्यभर लोकांचे टोमणे ऐकण्यापेक्षा शेतीत यशस्वी होऊन सन्मानानं जगणं कधीही चांगलं. शेतीमध्ये खरं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला कोणाकडून रजा घ्यावी लागत नाही किंवा कोणाच्या ऑर्डर्स पाळाव्या लागत नाहीत.
तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. तुम्हाला हवं ते पीक तुम्ही शेतीतून घेऊ शकता आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. हे मानसिक स्वातंत्र्य शहरातल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये करोडो रुपये देऊन सुद्धा मिळत नाही. स्वतःच्या जमिनीवर चालताना जो आत्मविश्वास आणि मालकी हक्क जाणवतो तो कोणत्याही एसी ऑफिसच्या खुर्चीत मिळतच नाही. चला तर मग नोकरीच्या मागे धावण्याऐवजी आपल्या शेतालाच नंदनवन बनवूया. शेतीला उद्योगाची जोड देऊया. शहरातल्या त्या छोट्या खोलीतल्या आयुष्यापेक्षा गावातल्या मोकळ्या हवेत समृद्धीने आणि सन्मानाने जगूया. जर ही माहिती आणि हा विचार तुम्हाला पटला असेल तर वारी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा जो आज शहरातल्या दगदगीत स्वतःला हरवून बसलाय.